माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरफोडीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आदेशित केले होते। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सदरचे वाहन सावडी आरटीओ ऑफिस समोरील रोडवरती असल्याची माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी आरटीओ ऑफिस सावडीजवळ पथकासह जाऊन बातमीप्रमाणे टेम्पो असल्याची खात्री झाल्याने गाडीच्या हौदामध्ये पोलिसांनी पाहिले असता मोठ्या गोण्या कशाने तरी भरलेल्या भांडी व पत्र्याचे तुकडे असल्याचे दिसून आले। तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी टेम्पो ड्रायव्हर समृद्दीन मोहम्मद इलियास खानची झडती घेतली। त्याच्या शर्टाच्या वरील खिशामध्ये रोख रक्कम मिळून आली। ड्रायव्हर केबिनमध्ये फरियाद आलम यांच्या समोरील असलेली सॅक उघडून पाहिली असता त्यामध्ये कटावणी पक्कड मारतूल हेक्सा ब्लेड मिळून आले। गाडीच्या हौदाची झडती घेतली असता त्यामध्ये पांढऱ्या व बारदांच्या गोण्या भांडी व पत्र्याचे तुकडे दिसून आले। त्या साहित्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार समशुद्दीन खान यांच्याकडे विचारपूस केली असता त्याने पेठ वडगाव जिल्हा कोल्हापूर येथे भाड्याने राहण्यास असल्याची माहिती दिली। तसेच सांगलीमध्ये हॉटेलचे कुलूप तोडून आत प्रवेश करून तेथील भांडी व इलेक्ट्रिक फ्रीज एसी वगैरे साहित्य चोरून आणलेले होते। तसेच चोरून आणलेले साहित्य व गाडीच्या हौदामध्ये लहान भांडी गोण्यामध्ये व मोठी पातेली ग्राइंडर व हॉटकेस गाडीमध्ये ठेवले असल्याचे सांगून कसबे डिग्रज गावातील हॉटेल वैभव व हॉटेल शिलेदार येथे चोरी केली असल्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून 3,06,200 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरबाबत सांगली ग्रामीण पोलीस कडील अभिलेखाची पडताळणी केली असता वरीलप्रमाणे गुन्हे सांगली ग्रामीण दाखल असून वरील आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करत आहेत।